आम्ही उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही स्वतः पक्ष म्हणून आमचे सर्व उमेदवार म्हणजे 20 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष ज्याचं आरक्षण महिला आरक्षण पडलं आहे, या सर्व 21 जागांसाठी आमच्याकडे ऑलरेडी कॅन्डिडेट्स आमचे तयार आहेत। सर्व 21 जागा आम्ही लढवण्याची आमची तयारी आहे। परंतु आम्ही अगदी केंद्रापासून सगळीकडे आमची आघाडी असल्यामुळे आम्ही काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शरद पवार गट यांच्याशी आम्ही म्हणजे सल्लामसलत करूनच आम्ही पुढची वाटचाल ठरवणार। परंतु त्याचबरोबर आता नवीन आलेला आमचा भिडू आहे, जसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, हे आता दोन्ही भाऊ एकत्र येणे जवळपास फायनल आहे, तर त्यांनासुद्धा आम्ही विश्वासात घेऊन पुढची वाटचाल करणार आहोत। पण हे सांगताना मी आज हे जाहीर करू इच्छितो आमच्या पक्षाच्या वतीने की आम्ही नगराध्यक्षाच्या जी नगराध्यक्ष पद आहे त्या नगराध्यक्ष पदासाठी मात्र इच्छुक नाही। आम्ही त्या पदासाठी ठाम आहोत की आम्ही हे पद लढवणार आहोत। त्यासाठी आम्ही कन्व्हिन्स करू आणि इतरही ठिकाणी निवडून येण्याचा निकष जर होत असेल, उगाच मिळाली म्हणून सीट तुम्ही ती त्या चिन्हावर लढवणार किंवा तुमच्या पक्षाकडनं लढवणार असं नाही। तो उमेदवार सक्षम असला पाहिजे, तो निवडून येण्याची त्याची ताकद असली पाहिजे, तरच आम्ही त्याला दुजोरा देऊ। अन्यथा नाही तर उगाच आपलं दगड कोणी उभा केला तर आम्ही त्याला मान्य करून घेणार नाही। आणि जर समजा नाही झाले तर आमची पूर्ण 21 जागा लढवण्याची तयारी आम्ही केलेली आहे आणि तसं आमच्या वरिष्ठांना आम्ही कळवलेलं आहे आणि वरिष्ठांनी आम्हाला या बाबतीत सिग्नल दिलेलं आहे की तुम्ही तुमची तयारी करा।